युवकांची काय भूमिका असणार आहे? सर्व युवक आम्ही आज इथं मोठ्या प्रमाणात जमले आहे। कोरोना काळात जे सर्व गेट बंद केले होते, पण आता कोरोना काळ संपलेला आहे, तरी साईबाबा संस्थांनी जे आमचे ग्रामदैवत आहे शनी मध्ये गणपती असेल त्या जाण्यासाठी अडवणूक होते। आम्हाला एकच गेटने एंट्री देण्यात येत आहे, तरी आम्हाला संस्थांना मागणी आहे की आम्हाला सर्व गेटने साई भक्तांना व ग्रामस्थांना सोडण्यात यावे, अशी संस्थांना आम्ही आज निवेदनद्वारे हे करणार आहे। आंदोलनाचं काय स्वरूप आहे, कशा प्रकारे आंदोलन होणार आहे? साई भक्तांची आणि शिर्डी ग्रामस्थांची मागणी होती का ते चारी गेट हे भक्तांसाठी खुले केले गेले पाहिजेत। प्रामुख्याने ती मागणी होती। दुसरी मागणी आमची होती गावकऱ्यांची का त्या काचा आहे, जर कमी गर्दी असली तर त्या काचा काढतीने भक्तांना त्या बाबांच्या समाधीला जर हात लावल्याने सुख आणि शांती भेटत असेल तर ते हिरकवण्याचा अधिकार आम्हाला नाही। म्हणून आम्ही आज त्रिसमितीला आज निवेदन देण्यात आलो आहे का तुम्ही हे काचा आणि चारी गेट खुले करा, न केल्यास संपूर्ण गावकरी साई भक्त आणि पंचकृषीतले लोक आणून याचं तीव्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल, याचा इशारा देण्याकरता आज आम्ही संपूर्ण गावकरी आणि संपूर्ण सर्वपक्षीय लोक एकत्र जमलेलो आहे। नेहमी हे आंदोलन उपोषण ग्रामस्थांना संस्थांच्या विरोधात करावं लागतात, यावर योग्य तो तोडगा कधी निघणार आहे? कधी या विचारासंदर्भात लोक जी प्रतिनिधी आहेत या संदर्भात विचारणार आहेत? आमचं गाव साईबाबा हे आमच्या गावकऱ्यांचं आहे। हे त्रिसमिती असेल या लोकांना ते वारंवार आम्ही सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु ते जे IAS दर्जाचे अधिकारी येतात ते ऐकत नाही। त्यामुळे गावकऱ्यांचा आणि त्यांचा संघर्ष आमचा कायम अटळ असतो आणि त्या संघर्षाला आम्ही काही बेत वगैरे काही नाही, किती संघर्ष करू भक्तांसाठी काही करण्याची आमची तयारी त्या स्वरूपात आम्ही आज गावकरी एकत्र जमलो आहे। आता याच्या जर निवेदनात जर काही फरक पडला नाही तर याच्यानंतर आंदोलन हे गावकरी पंचकृषी आणि भक्तांना घेऊन सर्वपक्षीय एकत्र करून हा लढा दिला जाईल, एवढंच आज आम्ही शासनाला आणि त्या त्रिसमितीला सांगण्यात येत आहे। अशी चर्चा आहे की दोन गट पडले, दोन गटाचे दोन वेगवेगळे आंदोलन शिर्डीमध्ये होत आहेत। नाही, गट वगैरे काही नाही, गाव एकच आहे, त्यामुळे गट वगैरे काही नाही आहे। हेच आंदोलन आज जे होतं हेच आंदोलन, हे गावकरी हे सगळं हेच आहे, त्यामुळे गट वगैरे काय आमच्यात गट तर काही पडत नाही। संपूर्ण गाव एकजुटीने आज त्रिसमितीच्या विरोधात एकत्र लढत आहे। साई भक्तांना न्याय मिळालाच पाहिजे, साई भक्तांना न्याय मिळालाच पाहिजे। अरे खुले करा, खुले करा, चारी गेट खुले करा, अरे खुले करा, खुले करा, चारी गेट खुले करा, चारी गेट खुले करा, खुले करा, खुले करा, चारी गेट खुले करा। कोण म्हणतो उघडणार नाही, उघडल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो उघडणार नाही, उघडल्याशिवाय राहणार नाही। साई भक्तांना सुविधा मिळाल्याच पाहिजे, शिर्डी ग्रामस्थांना सुविधा मिळाल्याच पाहिजे, शिर्डी ग्रामस्थांना सुविधा मिळाल्याच पाहिजे। मंदिराचे चारही गेट उघडे झालेच पाहिजे, मंदिराचे चारही गेट उघडे राहणार नाही। शिवाय राहणार नाही, साई भक्तांना न्याय द्या, साई भक्तांना न्याय द्या, न्याय द्या।
साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। साई भक्तांच्या सुविधा मागणी करण्यासाठी या ठिकाणी साईबाबा संस्थांवर आपण हा मोर्चा घेऊन आलेलो आहोत। खरं तर मला तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत। या ठिकाणी आपले सर्व मान्यवर आहेत। गेल्या अनेक दिवसापासून आपण साईबाबा संस्थांना विविध विषयांच्या माध्यमातून या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत की साई मंदिराचे चारही गेट ओपन झाले पाहिजे आणि हे उघडे यासाठी झाले पाहिजे की साई भक्तांना अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो। साई भक्तांना जर त्रास झाला असेल तर मला असं वाटतं की तो साईबाबांना देखील त्रास होत होतो आणि साईबाबांना त्रास झालेला आम्ही कधी मान्य करणार नाही, कधीही सहन करणार नाही। म्हणून आम्ही आज या ठिकाणी हा मोर्चा घेऊन आलेलो आहोत। खरं तर साई भक्त हे आमचे दैवत आहे। आम्ही साई भक्तांना साईबाबा म्हणून संबोधत असतो आणि त्या साई भक्तांना जर त्रास देण्याचं काम साईबाबा संस्थांच्या माध्यमातून होत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही। हा तर आमचा प्रशासनाला आमचा इशारा आहे। ही फक्त आता सुरुवात आहे आणि यानंतर जर तुम्ही आमच्या मागण्या जर नाही केल्या तर होणाऱ्या गंभीर परिणामाला तुम्ही सर्वजण जबाबदार असाल आणि तुमच्याचमुळे सर्व होणार आहे अशी आमची स्पष्ट आणि या ठिकाणी पूर्णपणे आमची भावना आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून आम्ही ही मागणी केलेली आहे की सिनियर सिटीजन्स असतात ते या ठिकाणी 1 किलोमीटर त्यांना चालावं लागतं। तुम्ही कधीतरी आपल्या घरातील कोणातरी या ठिकाणी वयोवृद्ध माणसाला पाठवून टाका, 1 किलोमीटर त्या माणसाला चालावं लागतं। आम्ही प्रशासनाला ही माहिती काय दिली आहे की सिनियर सिटीजन्सला प्रत्येक गेटमधून बाहेर पडू द्या जेणेकरून त्याला सुविधा मिळेल। प्रत्येक गेटवर व्हीलचेअर ठेवा, प्रत्येक गेटवरून त्यांना एंट्री द्या आणि प्रत्येक गेटवरून त्यांना बाहेर जाऊ द्या। परंतु प्रशासनाचं काय चाललंय काही समजत नाही। सुरक्षितेच्या नावाखाली कायम साई भक्तांना आणि ग्रामस्थांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। याचा आम्ही सगळ्यात प्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो। प्रत्येक गेटवर चप्पल स्टँड झालं पाहिजे, प्रत्येक गेटवर या ठिकाणी लॉकर असलं पाहिजे। ह्या ज्या सुविधा आहेत ह्या तुम्ही का देत नाही ही अशी आमची मागणी आहे आणि ह्या तुम्ही सगळ्या आम्ही केलेल्या मागण्या कधी आमचं ऐकलं नाही म्हणून आज तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगितलं आहे। अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेच्या कारणातून या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांना त्रास होतो, त्याबरोबर अनेक साई भक्तांना त्रास होतो। मग हा त्रास जर कायम वारंवार होत असेल तर या ठिकाणी किती दिवस हा सगळ्या साई भक्तांनी आणि ग्रामस्थांनी त्रास सहन करायचा हा मोठा प्रश्न आहे। आणि हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे गेट बंद असल्यानंतर जो परिणाम सर्व व्यवसायावर होतो तो अतिशय मोठ्या प्रमाणात होत असतो। शिर्डीची अर्थव्यवस्था या ठिकाणी खालवलेली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार साईबाबा संस्थान या ठिकाणी आहे। कारण की आम्ही केलेल्या मागण्या ते मान्य करत नाही आणि ते मान्य न केल्यामुळे या ठिकाणी मोठा गंभीर परिणाम या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या मुळे या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांच्या व्यवस्थेवर झालेला आहे। व्यवस्था ही आमची खरं तर सेकंड प्रायोरिटी आहे, पण साई भक्त व शिर्डी ग्रामस्थांना कुठल्याही तुमच्या व्यवस्थेचा त्रास होऊ नये ही आमची भावना आहे। साई भक्तांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे ही आम्ही मुख्य मागणी घेऊन या ठिकाणी आज हा मोर्चा केलेला आहे। आपण बघू शकता की शिर्डीमध्ये पाऊस सुरू आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालायला रस्ता नाही, सगळ्या ठिकाणी चिखल झालेला आहे। पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे शिर्डी ग्रामस्थ व सगळे प्रमुख या ठिकाणी आमचे नेते आले आहेत। त्या ठिकाणी आबा भैया आहेत, शिवाजीभाऊ बनकर आहेत, ज्ञानबाबा आहेत, सचिनभाऊ शिंदे आहेत, संजयप्पा शिंदे आहेत, विजयभाऊ जगताप आहेत, सगळे आमचे प्रमुख नेते या ठिकाणी आहेत। प्रशांत भाऊ खोटे आहेत, त्याप्रमाणे नितीनजी धिवर आहेत, हे सगळे आमचे नेते उभे आहेत आणि या सगळ्यांनी वारंवार साई भक्तांच्या सुविधेसाठी मागणी केली आणि मागणी केल्यानंतर त्याचा कधी गांभीर्याने विचार करण्यात आला नाही आणि म्हणून आम्हाला आज हा मोर्चा काढावा लागला। खरं तर गोरक्ष गाडीलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो या मोर्चामध्ये। तेही साई भक्तांच्या प्रत्येक समस्येशी निगडीत आहेत आणि म्हणूनच ते खास आपल्या मोर्चात आज सहभागी झालेले आहेत। आपल्या सगळ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही म्हणाल आम्ही सर्व मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आता या ठिकाणी प्रमुख नेते आपल्या समोर बोलतीलच, परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या या मागण्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर पूर्ण झाल्या नाही तर या आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते गंभीर होईल आणि त्याचे सगळे परिणाम जे आहेत ते या ठिकाणी संस्था प्रशासनावर येईल याची आपण नोंद घ्यावी। यानंतर मी विनंती करतो
यानंतर मी विनंती करतो सचिन भाऊ शिंदे यांना की आपण या ठिकाणी आपण लोक लक्ष करावं. जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः, ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः. साई भक्तांवर कुठेतरी अन्यायाचा करिलोट झाला आणि बाबांच्या भक्तांच्या श्रद्धेचा आणि सवडीचा अंत साईबाबा संस्थाने पाहू नये अशी माझी साईबाबा संस्थांच्या संपूर्ण प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. गेले 6 वर्ष झाले आपल्याला मुख्य कार्यकारी म्हणून IAS दर्जाचा अधिकारी आपल्याला आहे. त्या 6 वर्षात प्रथमच काजूकर साहेबांच्या रूपाने एक साई भक्तांच्या सर्वसामान्यांच्या समस्येचा आढावा घेणारा, त्या समस्या सोडवणारा अधिकारी आपल्याला लाभलेला आहे. साहेब 6-7 महिने झाले, परंतु आपण बघतोय की साहेबांच्या प्रश्नाला सोडवणूक करताय. तुमच्या काळात असा मोर्चा आम्हाला इथे काढायची वेळ येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. बरेचसे प्रश्न आहेत, बरेचसे मान्यवर बोलणार आहेत. आतापर्यंत साहेबांच्या संस्थांची बऱ्याच वेळेस मीटिंगमध्ये आम्ही विषय मांडला की सगळ्या गेटला चप्पल स्टँड असलं पाहिजे, लॉकर असले पाहिजे, मोबाईल ठेवता आला पाहिजे, सगळे गेट चालू झाले पाहिजे. हे प्रामुख्याने प्रश्न आहेतच. तर त्याबरोबर वारंवार एक प्रश्न जाणीवपूर्वक पुढे आणला जातो, तो म्हणजे साईबाबाच्या संस्थांच्या सुरक्षेविषयी. CISF या ठिकाणी यावी यासाठी माननीय हायकोर्टाने एक समिती नेमली आहे. ती समिती आपण निर्णय देईलच, परंतु माझं एक म्हणणं आहे की आज साईबाबा संस्थांच्या सुरक्षेसाठी जवळपास 4 ते 5 यंत्रणा कार्यरत आहेत. साईबाबा संस्थांची स्वतःची सुरक्षा यंत्रणा आहे. त्याबरोबरच आपल्याला टेम्पररी सुरक्षा रक्षक आहेत. त्याचबरोबर आपण MSF आणले आहे. त्याबरोबर आउटर सिक्युरिटीला महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र पोलीस पण आहेत, काही एक्स पोलीस पण आहेत. मग इतक्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा असताना आणखी साईबाबा संस्थांना अशी काय गरज पडते की वारंवार CISFचा विषय पुढे येतो. या संदर्भात मागच्या आठवड्यामध्ये शिवाजी असतील, सुजित दादा असतील आणि सचिन असतील, आम्ही एक प्रयत्न केला की चर्चेतून हा प्रश्न कधी सुटणार नाही, कोर्टाची पायरी आपल्याला चढावी लागेल. त्याबाबत माननीय तळेकर मॅडम यांना आम्ही जाऊन भेटलो. त्याचाही काही लोकांनी विपर्यास केला की आमच्या विरोधात हे केले. मुळात आम्ही तळेकर मॅडमला CISF या विषयात भेटला गेलो होतो, कारण त्यांनी ती बाजू कोर्टामध्ये मांडली होती. तळेकर मॅडम पर्यंत हा विषय विपर्यास करून काहीतरी शिडी ग्रामस्थ वेगळं करतात आणि त्या ठिकाणी CISF आले तर हा विषय संपेल म्हणून हा विषय त्या ठिकाणी मांडला गेला. परंतु माझं असं म्हणणं आहे, आपण त्याच्यातून बघतो तर संस्थांचा एक निर्णय असा होत चालला की पद पाठीमागे जाता येत नाही. त्यामुळं CISF हा विषयाचा निर्णय घेताना सर्व साई भक्तांचा, ग्रामस्थांचा विचार आपण घ्यावा. साईबाबा संस्थान हे धार्मिक ठिकाण आहे. इथं श्रद्धेचा कायदा चालतो, इथं कायद्यानुसार आपण चालणार नाही. भक्तांच्या भावनेशी आपण फिरता कामा नये. या सर्व बाबींचा आपण प्रामाणिकपणे विचार कराल आणि वरिष्ठांपर्यंत आमच्या भावना पोहोचाल अशी विनंती करतो आणि थांबतो. मोठ्या संख्येने साहेब शिर्डीकडे आलेले आहे. आपण बघितलं असेल की भावना किती तीव्रत आहे. आमची तुम्हाला सचिन भाऊ तांब्यांनी पण सांगितलं, सचिन भाऊ शिंदेनी पण सांगितलं आणि बाकीचे लोक तुम्हाला सांगणार आहे की आपण या ठिकाणी या 4 गेट नंबर 5 असेल, 1, 2, 3, 4, 5 हे गेट उघडले पाहिजे आणि भक्तांना इन आउट केलं पाहिजे. कारण की बाबांचं मंदिराभोवती सगळं व्यवसाय आणि व्यापार या ठिकाणी अवलंबून आहे. तर जोपर्यंत व्यवसाय व्यापार होत नाही तोपर्यंत गावाची कुठल्या प्रकारची प्रगती होत नाही. साहेब आपण बघितलं असं की आम्हाला वारंवार तुमच्याकडे तुम्ही काही तांत्रिक गोष्टी सांगतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते गेट परत बंद होतात. आमचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी देखील तुमच्यावर मिटिंग घेतली. म्हणजे तुमच्यावर म्हणजे माझं जे काही अधिकारी असतील त्यांच्यावर म्हणजे संस्थांवर मिटिंग घेतली. त्यांनी देखील वारंवार त्यांना सांगितले की आपण या ठिकाणी गेट उघडले पाहिजे. शिर्डीतील लोकांना व्यवसाय या ठिकाणी दिलाच पाहिजे आणि ह्या व्यवसायातून शिर्डीमध्ये जी काही दळणवळण जी आहे ही साहेब थक्क झालेली आहे. यासाठी आमची तुम्हाला हात जोडून विनंती साहेब, आमची निवेदन आता आम्ही तुम्हाला निवेदन देणारच आहे. पण जर समजा तुम्ही ह्या गेटचा आणि आमचा शिर्डीकरांचा विचार जर कमी केला तर साहेब 100% येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला काही गोष्टींना सामोरं जावं लागणार. म्हणजे आंदोलन स्वरूप असेल, अजून काही वेगळं स्वरूप असेल त्याची दिशा निश्चित पुढे भविष्यात ठरवणार आहे. फक्त इथून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे
का याच्यामध्ये होत असलेल्या वेगवेगळ्या याचिकाकर्ते तुम्ही त्यांना एवढं एंटरटेन करतात, म्हणजे त्याच्यामध्ये येतात CSF येतं, MSF आलं, आता CRPF यायचं. आम्ही अतिरेकीच आहे, आम्ही काय गुंडेकर लोक आहे का? आम्ही कोण आहे? साई भक्त आहे. सोमवारवरच्या तिथे असेल बाबा जेव्हा होते आजपर्यंत हे घटना घडली नाही. अहो साहेब, जेव्हा बाबा हयात होते त्यावेळेस सुद्धा बाबांना कोणी घेऊन गेलं. आम्ही कोण गुन्हेगार आहे? आम्ही कोण गुन्हेगार आहे? बाबांना काहीच गुन्हेगार नाही. आम्ही बाबांच्या पादुका घेऊन जाणार नाही, काही गुन्हेगार नाही. फक्त बाबांच्या समाधीला हात ठेवून दर्शन गुन्हेगार आहे. याच्या पलीकडे वेगळे काय करणार? तुम्ही आले का यांना अडवा, त्यांना अडवा. आम्ही करतो काय? तुम्ही सुद्धा साहेब शिर्डीकरांची बाजू कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीने मांडली पाहिजे. सचिन म्हणून आता सांगितलं का तळेकर मॅडमला भेटायला गेलो, तळेकर मॅडमकडे गेलं तर तळेकर मॅडम तुम्ही आमच्याकडे कसं करा, तुम्ही विरोध करा, आमचे पक्षकार वेगळे. तर मॅडम तुम्ही आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे. आणि तळेकर मॅडम आम्ही शब्द दिला कारण मॅडम जर का तुम्हाला खरोखर बाबांविषयी बाबांच्या भक्तांविषयी जर प्रेम असेल तर तुम्हाला एकदा शिर्डी द्यावं लागेल. त्यांनी शब्द दिला, त्यांनी साईबाबांना स्फोरून सांगितलं की मी शिर्डीकांवर चर्चा करायला येणार आहे, कारण मला फक्त एकच बाजू या ठिकाणी मांडली जाते, एकच गोष्ट या ठिकाणी सांगितली जाते. मग मी इथं आल्यानंतर मला या ठिकाणी बाजू समजून सांगा, निश्चित मी गावकऱ्यांच्या बाजूने करेन हा शब्द त्यांनी दिला. आमची विनंती साहेबांची आहे का तुम्ही ज्यावेळेस संस्थांमध्ये आता ते CRCF काय ते CSF वगैरे ते करताय त्याच्यामध्ये तुम्ही त्या कमिटीमध्ये याचिकाकर्ते साहेब मला सांगा, तुम्ही सुद्धा तुमच्या बाजू मांडली पाहिजे. भारतामध्ये एवढे याचिकाकर्ते कोणत्या निवडणूक आयोगाला हे करायचं, मग निवडणुकीच्या आयोगाच्या बरोबर कसं होतं त्या याचिकाकर्त्यांना? तुम्ही ते लोकप्रतिनिधी घ्या. तुम्ही सुद्धा साहेब सक्षमपणे बाजू मांडली पाहिजे. आमची शिर्डीकरांची बाजू मांडली पाहिजे, भक्तांची बाजू मांडली पाहिजे. साहेब या गेल्या 6 वर्षामध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी IAS ऑफिसरची नेमणूक केली साहेब, माझ्या माहितीप्रमाणे या 6 वर्षामध्ये तुम्ही 7-8 अधिकारी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं जातं. आमची विनंती साहेब तुम्हाला एवढी आहे का तुम्ही सुद्धा हायकोर्टाने देखील चांगले सक्षम पद्धतीने बाजू गावकऱ्यांची आणि भक्तांची मांडली पाहिजे अशी या ठिकाणी ग्वाही करतो. म्हणजे आम्ही या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि आमची या ठिकाणी आज जी काही मोर्चा आणि निवेदन देणार आहे ते स्वीकारा, लवकर मिळेल अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. साईराम. मोर्चा काढण्याची वेळ का आली त्याचं कारण सांगतो. साईबाबांचा भक्तांचा आणि साईबाबांचा अटूट नातं आहे हे आपण तोडण्याचा प्रयत्न केला. आमचं तर सगळ्यात प्रथम माझं म्हणणं आहे हे 4 गेट ओपन करा आणि भक्तांचं खुलं दर्शन दिलं पाहिजे. दुसरी मागणी आहे का CRF साहेब, मी साईबाबा संस्थेचा मी विश्वास करून मी सुद्धा काम केलं इथं, पण काम करताना आम्ही सुद्धा ठराव केले साहेब आज आपल्याकडे CRF आणण्याची गरज काय? आमचा विरोध याच्याकरता आहे साहेब. आपल्याकडे 100 वर्ष आले साईबाबा संस्थांचे कर्मचारी सक्षम आहे, त्यांना द्यायला पैसे नाही आपल्याकडे. आपण त्यांना 12-13-15,000 पगार द्यायला हिंमत दाखवत नाही आणि या CRFला 70-75,000 रुपये महिना का देतात? दुसरी गोष्ट ते फक्त काय गुंड आहे का? तर तुम्ही एअरपोर्टला दम देतात तसं आम्हाला भक्तांना दम देतात. या बाबांच्या पेटीत हे फक्त पैसे टाकणार म्हणून तुमच्या आमचे प्रपंच चालणार. आमचा विरोध आहे या तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना इथं ते राहा त्यांच्याकडून काम करू. याच्या आधी सुद्धा काही कुणी बॉम्ब टाकलं नाही, कुणी काही घेऊन आलं नाही. तुम्ही आता आहेत अधिकारी आले, आमचा सक्त विरोध आहे तुम्हाला. CRF तिथे आलं नाही पाहिजे याकरता त्या समितीत तुम्ही आहे, तुम्ही ठाम भूमिका मांडली पाहिजे, संस्थांचे चांगले वकील दिले पाहिजे, त्या ठिकाणी भूमिका मांडून ते रद्द केलं पाहिजे. आणि त्या वाटल्यास तुम्हाला अडचणीत असेल आम्ही विरोधी पक्षात आहे, मी सांगतो राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्र्यांना घेतलं पाहिजे, खासदारांना घेतलं पाहिजे. त्या समिती ते गावचे प्रतिनिधी त्यांना याविषयी जाणे, त्यांच्याकडे आमचा सत्ता विरोधक जरी असलं त्यांच्याकडे म्हणणं मांडत ताकद आम्ही आहे. विरोधक कोणतरी असलो त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकतो. तुम्ही त्यांना विनंती केली पाहिजे, संस्थांनी सुद्धा आणि गावकऱ्यांनी सुद्धा विनंती केली पाहिजे, त्यांना घेतलं पाहिजे. आणि याच्यानंतर तुम्ही जर हे निर्णय घेतला नाही, बदलला नाही तर गावकरी म्हणून आमची सक्षम आहे. आमची साईबाबा आमचा आहे, आम्ही बाबाचे भक्त, आमचे भक्त साईबाबांचे. या विषयासाठी आम्ही संपूर्ण गाव आणि कोणत्याही थराला जायची तयारी नाही. हे गावकरी म्हणून सांगतो साहेब, तुम्ही हा निर्णय बदला आणि गावकऱ्यांच्या सुविधा न दिला याच्या पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं नाही एवढी गाव देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चारी गेट खुले झालेच पाहिजे, चारी गेट खुले झालेच पाहिजे. आज देशातलं नाही पूर्ण जगातलं सर्वात मोठं देवस्थान असलेलं सद्गुरू साईनाथ महाराजांच्या ठिकाणी आपण आज एवढ्या मोठ्या उपस्थितीने इथं उपलब्ध इथं आहोत, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. मी इथे भरपूर प्रतिष्ठित लोकांनी आपले बंद पाडलेले, मी सुद्धा
मी माझं एक मत वेगळं मांडणार आहे. माझं पालखी रोडला म्हणजे व्यवसायिक दुकान आहे. जर चारी गेट जर खुले झाले, सर्व गेट खुले झाले, सगळी मुवमेंट झाले, आता काय झालं या परिस्थितीला फक्त एकाच रोडला गर्दी असते, बाकीचे सगळे बाजारपेठ ही खुली आणि शांत असतात. काही दुकानदारांच्या पोहण्या सुद्धा होत नाही. जर 4 दुकाने चारी गेट जर खुले केले, चारी वळणाला जर सुरुवात केली तर सर्वांना इथं सुलभता प्राप्त होईल, सर्वांचे दर्शन सुद्धा चांगले होतील. आणि ते एक मुद्दा मी आवर्जून मांडू इच्छितो भाऊ, का जर सिनियर सिटीजन आहे, फार मोठा प्रॉब्लेम येतो. कोणाचा किडनीचा त्रास आहे, कोणाचा बिलिरुबिनचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा हार्टचा प्रॉब्लेम आहे. अशा लोकांना फार 1-1 किलोमीटर लांबून यावं लागतं आणि त्याच्या दर्शनात कमी जास्त झालं तर ते सर्व अंतिम जबाबदारी साईबाबांवर येते. काही घटना झाली तर आम्ही साईबाबाच्या दर्शनाला गेलो होतो आणि तिथे ही घटना झाली, पण अशी घटना कधी होऊ नये अशी मी साईबाबाच्या मी प्रार्थना करतो. मी एकच परंतु विनंती करतो, व्यापारी संघटनेच्या वतीने 4 गेट खुले करा आणि सर्वांना प्राधान्य द्या, सर्वांना पुढे न्या. बस, धन्यवाद. माझी एक विनंती असेल शिर्डीकरांच्या वतीनं, साहेब लवकरात लवकर विषय मार्गी लावा. कारण आमच्या मंदिरामध्ये 3 गणपती मंदिर, शनी मंदिर, महादेव मंदिर, महिलांना या मंदिरात चतुर्थी असो, श्रावण महिना आला, मागच्या श्रावण महिन्यात महिलांना महादेव दर्शन घेता येत नाही. मोठ्या मंदिरात जाऊनच नाही दिलं. पहिल्याचा विषय ना साहेब, हा रस्ता आहे ना, शिर्डी गावपर्यंत साहेब, आम्हाला रस्ता आहे ना, सगळ्या ग्रामस्थांनी आम्ही एक विचार केलाय, साई भक्तांना त्रास नको, साई भक्तांच्या सुविधा झाल्या पाहिजे. हा रस्ता साई भक्तांसाठी आम्ही दिलाय. साई भक्तांसाठी आम्ही एवढी सुविधा करतो, साहेब स्वतंत्र पण त्रास देते. आमच्या लवकरात हे मान्य असेल, आम्हाला 3 मंदिरं दर्शन घेण्यासाठी 4 मंदिर लवकर साई भक्तांचे आहे, गावातल्या महिला सुद्धा महादेवचं मंदिर जावं लागतं. त्यासाठी तुम्ही गावामध्ये म्हणजे 4 गुंठे नंबर करा. 16 गुंठे आम्ही दिले साहेब, 16 गुंठे सुद्धा नगरपालिकेचे. त्या नगरपालिकेत आम्ही ठराव करून साहेब संस्थांवर केला, तुम्ही डेव्हलप करा. नाटेकराची जागा आमची, तुम्ही डेव्हलप करून करा. तुमच्या मुक्ती सुद्धा डेव्हलप होईल. तिथं साहेब भक्तांना बसण्यासाठी सुविधा करा, काहीतरी पालखीची रथाची साहेब भक्तांना बसण्यासाठी सुविधा करा. तुम्ही येऊन ना फक्त ग्रामस्थांना त्रास द्यायचं बस, एकच हिशोब घेऊ साहेब. तुमच्या पण आमची अपेक्षा आहे, तुम्ही एक साई भक्त आहे, तुम्ही एक लवकर चांगला निर्णय घ्यावा. 4 गेट ओपन करून द्या, साई भक्तांसाठी सुविधा होईल, ग्रामस्थांना होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व युवक माझे मित्र सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. साहेब, सहसा आमची भावनावर आहे सगळ्यांची, ती राहणारच आहे. आणि राहिला सबोरीचा प्रश्न, तर सबोरी पण काल पण होती, आज पण आहे, उद्या पण राहणार. त्यात काही शंका नसते. कारण एक चांगले अधिकारी म्हणून आपण या ठिकाणी आलात आणि जसं आपण या खुर्चीवर बसलात तेव्हापासून योग्य निर्णय, चांगले कामकाज आम्ही बघतोय. ठीक आहे, याचे काय मोर्चा आज आपल्या समोर आलाय. या मोर्चाचं प्रमुख कारण म्हणजे हे प्रलंबित या सगळ्या अडचणी आहेत. म्हणजे सोपा विषय आहे की अनेक वेळेस आम्ही सांगितलं की 4 गेट जे खुले करण्याच्या बाबत त्याच्या मागचा उद्देश असा पण आहे की चप्पल स्टँड सुद्धा तुम्ही 4 गेटला करायला पाहिजे. उन्हाचा इतका त्रास होतो साहेब भक्तांना की चप्पल स्टँड त्या जागी नसल्यामुळं बऱ्याच वेळा लहान मुलं असतात, वयस्कर लोक असतात, त्यांना त्या पावसाचा त्रास होतो. तर गेट खुले करण्यासंदर्भात सर्वांनी सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा की हा जो CISFचा विषय येतोय, तर राज्य शासन सक्षम आहे, त्यांची इंटेलिजन्स आहे, त्यांचं गुप्तचर यंत्रणा आहे. जर राज्य शासनाला जर वाटलं तिथं थ्रेट आहे तर राज्य शासन स्वतः CISF नेमणार. त्याच्याबद्दल शंका असेल तर कारण नाही. कोणीतरी याचिका करायची, कोर्टात जायचं, वातावरण खराब करायचं, तर हे असं काही होता कामा नये. आणि जरी समजा मान्य उच्च न्यायालयाने काही निर्णय दिले असतील कमिटी फॉर्म करण्यासंदर्भात, आपण सुद्धा मानलं पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, नामदार विखे पाटील साहेब आहेत, पालकमंत्री आहेत, खासदार आहेत, सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. तर आमची विनंती आहे तुम्हाला की हा प्रश्न योग्य रीतीने, योग्य पद्धतीने आपण सोडवावा. दुसरं असं की गावकऱ्यांना पूर्वी प्रमाणात दर्शन मिळावं, पूर्वीच्या गेट प्रमाणात, ही सुद्धा माफक अपेक्षा आमच्या सगळ्या गावकरीची आहे. ती पण आपण पूर्ण केली पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. दुसरं, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी तर तुम्हाला मिळालीच असेल, पण तरी मी तुम्हाला सांगतो की आपण राज्याचे आपले महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब
आणि डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब यांचे विशेष आभार मानले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्या भाजपाचे आमचे नेते आहेत त्यांचे पण विशेष आभार मानतो की 40 कोटी रुपये आपल्याला लेझर शो आणि थीम पार्क साठी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यातले 10 करोड रुपये शहरी नगरपालिकेकडे लवकरात लवकर वर्ग होतील आणि राहिलेले 30 करोड रुपये लवकर वर्ग होईल लवकर कार्यवाही होईल अशी सगळ्यांना आनंदाची बातमी या ठिकाणी आहे. दुसरं MIDC मध्ये 1000 कोटी रुपये खर्चाचा डिफेन्स क्लस्टर योजनेची मंजुरी मिळालेली आहे. सुजय दादा आणि नामदार उदय सामंत साहेब ते दिल्लीला गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी ती बातमी दिलेली आहे. आणि 200 अक्षरामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड या रांजण तालुक्यातील गणेश दिवे जे आहेत त्यांच्या संयुक्तपणे विमानाचे सुटे भाग तयार करण्यात येणार आहे आणि पुढील 10 दिवसात सर्व अधिकृत प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि 2500 पेक्षा लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. तर ही आनंदाची बातमी सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. मी आता जास्त वेळ घेणार नाही. शिवराज या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. नंतर गाडीकर साहेब आपलं म्हणणं आमचं निवेदन घेऊन ते म्हणणं देऊन आम्हाला योग्य असं म्हणजे आश्वासन नका देऊ, याची पूर्तता कशी होईल हे सांगावं. चोळीच्या भाषणांत करणार आहोत. परंतु मी तुम्हाला सगळ्यांना मला आनंद वाटतो की गाडीकर साहेब आणि आपले सुरक्षा अधिकारी रोहिदास माई साहेब त्यांची सगळी टीम आहे ही सगळी या निर्णयाबाबत किंवा सगळ्या विषयाबाबत सकारात्मक आहे. त्याच्यामुळे आपण हा विषय त्यांच्याकडे घेतलो आहे. तर गेल्या अनेक वर्षाचा विषय आहे आणि तुम्ही या ठिकाणी तो सोडू शकता अशी भावना होऊन आम्ही सर्व ग्रामस्थ आपल्याकडे आलो आहोत. मी यानंतर शहरी भावना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर आपल्याला निवेदन या ठिकाणी आपण देणार आहोत. आपण आज सायबर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गाडीकर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो. प्रथमतः या पावसात तुम्ही सगळे उपस्थित झालात, कमी वेळेत तुम्ही सगळे उपलब्ध झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. खूप वेळ झालेला आहे, मी अधिक काही बोलणार नाही. सर्वच मान्यवरांनी आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत साई भक्तांसाठी आणि शिर्डीकरांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्या या सर्व मान्यवरांनी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी मांडलेल्या आहे. मान्य गाडीकर साहेबांनी सर्व मागण्या आपल्या ऐकलेल्या आहेत. मी साहेबांना विनंती करतो की साई भक्त हा बाबासाठी येतो, शिर्डीकरांसाठी नाही, ना पोलीस प्रशासनासाठी येतो ना संस्थांच्या प्रशासनासाठी येतो. त्यांना सुविधा देणं संस्थान असेल, नगर परिषद असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, शिर्डीकरांना असेल, आपल्या सगळ्या जागेवर त्यांना सुविधा दिल्या पाहिजे. तो इथून घेऊन काय घेऊन जातो, समाधान घेऊन गेला पाहिजे. आज तशी परिस्थिती नाही. आता जो उत्सव झाला त्या उत्सवामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली, त्यांना किती लोकांचे हाल झाले. 4ही गेट कोणत्या गेटने जावं कळत नाही. काही आपल्या मान्यवरांनी मानलं दिव्यांगांना कुठून जायचं तेही समजत नाही. 4ही गेट मधून दिव्यांगांना जाऊ द्या, काय अडचण नाही ना. त्यांच्याबरोबर एक त्यांचा घरचा कोणीतरी प्रतिनिधी असतो, त्यांना जाऊन दर्शन घेऊ दिलं पाहिजे. सचिन शिंदेने मानलं की एवढ्या सगळ्या सुरक्षा व्यवस्था आपल्याला पूर्वीपासून आहेत, आता 2.2 कोटी रुपये खर्च होतो. आणखी बजेट टाकण्याचं कारण काय? 2.2 कोटी MSF वर्षाकाठी. म्हणजे हा किती मजा तुम्ही संस्थांना पडू देणार आहात आणि एवढ्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा आपल्याला असताना कुठली दुर्घटना होत नाही आजच. मग आणखी नवीन यंत्रणाचं कारण काय? ह्या चुकीच्या गोष्टी या ठिकाणी करू नका. मला असं वाटतं कधी माझ्यासमोर प्रश्न आहे आवश्यक, माझ्यासमोर प्रश्न आहे की इथं येणाऱ्या भक्ताला त्रास देण्याचं काम होतं का काय, असं माझं मत. शिर्डीकरांचा उदय येतो आहे. पूर्वीपासून शिर्डीकरांनी या ठिकाणी ज्ञानेश्वर बाबा आहेत, संजय शिंदे आहेत, अभय शेठ आहेत, सुनील बोलकर आहेत, सतीश शिंदे आहेत, सर्वच मान्य जगन्नाथ बोलकर आहेत. आपण शिर्डीकरांनी या ठिकाणी वेळोवेळी सर्व संस्थांना सहकार्य करत आहोत. केलं शिर्डीकरांना सहकार्य या ठिकाणी पोलीस चौकीचा आपण ठराव करू दिला. अतिशय चांगल्या हेतून आपण ठराव करू या ठिकाणी पोलीस चौकीला. किती उपयोग होतो साहेब असताना? काय उपयोग होतो मला सांगा. या ठिकाणी संस्थान जे काही विश्वस्त होणारा नाहीये, 30 सदस्य समिती आहे, यांच्या माध्यमातून भक्तांना कुठली सुविधा नाही, शिर्डीकरांना कुठली सुविधा नाही, फक्त जाच या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होतो. याचा मी निषेध करतो. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून बघा. मी रोडवर त्या दिवशी बघितलं
साहेब भक्तांच्या गाड्यांचं उभी नाही धडक लगेच त्याचा फोटो करून त्याला फाईल आणि एवढी बेकायदा वाहतूक या ठिकाणी चालू आहे. साहेब आपणही म्हणाला होता की हे बंद करा लवकर, नाही तुम्ही वर अहवाल पाहिजे. वाहतूक शाखेचा विषय आहे. तुमचा 1 नंबर घेतला काय परिस्थिती आहे. सगळ्या बाजूनी बेकायदा वाहतूक या ठिकाणी होते. साहेब भक्तांना त्रास होतो, त्याच्यावर कुठलं काही होत म्हणजे सगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून येणाऱ्या भक्ताला त्रासच होतो. आपण काय शोधत त्यांना जशी आमची शिडीकरांची जबाबदारी आहे. आम्ही पूर्वीपासून जे कोणी आमचे पूर्वज होते, जे कोणी ग्रामपंचायतीमध्ये होते, साहेब बाबांच्या सानिध्यात होते, त्यांनी सातत्याने साहेब भक्तांचं त्यांना सुविधाच काम केलं, सहकार्याच काम केलं. त्यांचे सगळ्यांचे आज चांगले संबंध आहेत. म्हणजे भक्तांच्या बाबांच्या काळात असतं जे कोणी पूर्वज होते, साहेब भक्त आमच्या पूर्वज होते, त्यांचे एकदम व्यक्तिगत संबंध आपण साहित्याचं नाव असतो. आजही जोडे काय असतात. आपण काय देतो साहेब आपला प्रयत्न निश्चित मार्ग आपल्याला भेटतो सर्व मानणार होते. काही कसं आहे म्हणून तुम्ही व्यक्तिगत तुम्हाला असं वाटतं की साहेब भक्तांना आपण चांगला शोध दिला पाहिजे, परंतु असं काही होत तुमचा प्रयत्न आहे पण तुम्हाला सहकार्य होत नाही असं आम्हाला इथे काही चाललंय. ही जी सगळी व्यवस्था आहे तुम्ही नीट जबाबदारी केलं तर साहेब भक्तांना फक्त त्रासच होतो. त्यांच्या अनेक वेळा तक्रारी असतात. एवढा त्रास करून सुद्धा साहेब भक्त शिकले येतात ते बाबांसाठी येतात, तुमच्या आमच्यासाठी नाही. म्हणून आमची विनंती आहे आता सचिन भाऊंनी मांडलं जर हे विषय खरं तर या विषयामध्ये सीएसएफ मध्ये शिर्डी ग्रामस्थ का दिसत नाही तुम्हाला कोणी या ठिकाणी प्रतिनिधी नव्हता काय का समिती जी झाली त्याच्यामध्ये कोणीच नाही शिर्डी ग्रामस्थ. लोकप्रतिनिधी पाहिजे होते, खासदार आहेत, आमदार आहेत, साहेब भक्त मंडळात एक प्रतिनिधी पाहिजे, साहेब भक्त मंडळाचा एखादा प्रतिनिधी पाहिजे. तुम्ही हा म्हणजे जे चाललंय ना कधी कधी मला असं वाटतं या ठिकाणी शिर्डी गावात उठून बघण्यात का शिर्डीकरांना त्रास द्यायचं काम ह्या माध्यमातून चालू आहे असं आमचं ठाम मत आहे. साहेब आमची आपल्याला विनंती आहे आपण भावना समजून घेऊ शकता. आपण या जिल्ह्यातलेच आहात. शिर्डी हे फार मोठं बाबांचं फार मोठं दैवत आहे. देश विदेशातून भक्त या ठिकाणी येतात. यांना तुम्ही सुविधा देण्याचं काम करा. आमचं शिर्डीकरण आपल्याला कायम सोय करायचं सुद्धा आपण मानलं. हा रस्ता आमचा आहे दिला ना शिर्डीकरण तो गेट पण आम्हाला पण निवडलं तुम्ही इतकी सिक्युरिटी आम्हाला मध्ये येऊ द्यायचं नाही. हा रस्ता नगरपालिकेने चांगला केला त्यामध्ये जरी येऊन टाकले तुम्ही आम्हाला विचारलं का मस्त नव्हतं आम्हाला बोलवलं. सगळ्या रस्त्यावर साहेब संस्थांचं अतिक्रमण आहे. हा अतिक्रमण आलेला विषय काढला म्हणून सांगतो. मधल्या काळामध्ये आम्ही तुम्ही बघा शिर्डी संस्थान, नगर परिषद, पोलीस स्टेशन अचानक व्यापारावर कारवाई अतिक्रमणाची काय चाललंय कोणाला माहित नाही, कोणाशी परवानगी नाही. शिवना मी विचारला मी साहेब तुम्ही परवानगी दिली का तरी नाही त्यांनाही माहित नाही. घराघरा सगळं उचल टाकतील त्यांनाही त्रास आणि शिर्डीकरांना त्रास दर्शना सुद्धा त्रास ग्रामस्थांना हे बंद झालं पाहिजे. आता जसं आमच्या सर्व मान्यवरांनी मानलं की आता हे लवकर तुम्ही थांबवलं पाहिजे. शेवटी संस्थान असेल, नगर परिषद असेल, पोलीस स्टेशन असेल, शिर्डीकरांच्या सहकार्याशिवाय चालू शकत नाही. शिर्डीकरांशी तुम्ही समन्वय ठेवला पाहिजे. वेळोवेळी तुम्ही चर्चेला बोलवलं पाहिजे. कुठलेही निर्णय घ्यायला ग्रामस्थ ते पण तुम्हाला जे पण वाटतील बोलवा, समन्वय करा, चर्चा करा आणि मग त्याच्यावर निर्णय करा. असे काही चुकीचे निर्णय लागून शिर्डी येणाऱ्या भक्तांना आणि ग्रामस्थांना त्रास होणार याची काळजी आपण घ्या. नाहीतर आता आमच्या लोकांनी सांगितलं की भविष्यामध्ये आम्हाला शेवटी कायदेशीर होऊन आम्ही विचार करू आम्हाला करावं लागेल त्याशिवाय आता होणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली साहेब. याबद्दल आम्ही आपल्या सर्व ग्रामस्थांची विनंती करतो तातडीने आपण हा आजच्या मोर्चाची दखल घेऊन आमच्या निवेदनाची दखल घेऊन आपल्या व्यवस्थापन कमिटीशी बोलून त्याच्यावर लवकरात लवकर मार्ग ही आमची विनंती आहे. धन्यवाद. सगळ्यात विनंती पाठीमागे सरका इकडून पाठीमागे सरका सगळं पाठीमागे सरका पाठीमागे सरका पाठीमागे सरका. धन्यवाद. साईनाथ महाराज की जय. मोर्चाकडून या ठिकाणी जे निवेदन केले त्या निवेदनाच्या माध्यमातून ज्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्या सर्व भावना ज्या आहेत त्या आमच्या कमिटीमध्ये घेतलेल्या आहेत आणि यामध्ये पॉझिटिव्ह निर्णय कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल. CISFच्या संदर्भाने सुद्धा शासन स्तरावर कमिटी नेमलेली आहे. या कमिटीमध्ये मी सचिव आहे त्याचा. तर आपण जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले ते मुद्दे सुद्धा त्या कमिटीमध्ये मांडले जाते. आपल्या भावना ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मांडले जाते. दुसरा मुद्दा जो आहे तो मी जॉईन झाल्यापासून सांगत आहे त्यात तुम्ही ना मी काय आपली भावकी नाही
तुम्ही शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी संस्थान वेगळं नाही. आपण दोघं बी जे आहेत ते बाबांसाठी आणि बाबांच्या भक्तांसाठी काम करतो. तर जो समन्वय आल्यापासून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून काय मुद्दे आपले असतील तर आपण जसं म्हणला मधून मधून आपण बसत जाऊ, चर्चा करू आणि त्याच्यातून मार्ग काढू. म्हणजे ते आपण दोघांनी मिळून बाबांच्या भक्तासाठी काम केलं तर निश्चितपणे चांगलं काम आपण यापुढे काढावं सुद्धा करू. आपण जे निवेदन दिलं त्या निवेदनाने स्वीकार करतो. ते सोडवतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज या मोर्चासाठी आपण सर्वजण जमलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. ओम साईराम.